यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे केंद्र सरकार सामान्य लोकांना टॅक्स कमी करून दिलासा देईल अशी अपेक्षा होती। सरकारकडून पीपीएफची मर्यादा वाढवली जाईल, एटीसी अंतर्गत कर सवलतीची संधी दिली जाईल किंवा टॅक्स रेट कमी होईल अशी अपेक्षा होती। मात्र सरकारने यापैकी काहीच केलं नाही। त्यामुळे बजेटनंतर सामान्य लोकांचा अपेक्षाभंग झाला। लोक यातून सावरत असतानाच रिझर्व्ह बँकेने आणखी एक धक्का दिला। रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवसायावर बंदी घातली। त्यामुळे 1 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे ग्राहक बँक खात्यात आता पैसे जमा करू शकणार नाहीत। आरबीआयच्या परिपत्रकानुसार कॅशबॅक आणि रिफंड वगळता 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम बँकेचा कोणताही ग्राहक अकाउंट, प्रीपेड कार्ड, वॉलेट, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये यापुढे पैसे जमा करू शकणार नाही। 29 फेब्रुवारी नंतर कोणत्याही ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉपअप्सना परवानगी दिली जाणार नाही। 29 फेब्रुवारीपर्यंत ग्राहक त्यांच्या अकाउंटमध्ये असणारी रक्कम काढू शकतात किंवा कुठेही ते वापरू शकतात। मात्र 1 मार्च नंतर यावर अनेक निर्बंध येणार आहेत। पेटीएमला 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग व्यवसायासाठी लायसन्स मिळालं। मात्र पेटीएमची वाटचाल सुरुवातीपासूनच खडतर राहिली आहे। रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स मिळाल्यावर पहिल्या 1 वर्षात लायसन्समध्ये असणाऱ्या अटी पाळल्या नाही म्हणून पेटीएमला आरबीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं। केवायसीचे नियम पाळले नाही म्हणून पेटीएमवर नवीन अकाउंट उघडण्यासाठी जून 2018 मध्ये बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर रिझर्व्ह बँकेला चुकीची माहिती दिली म्हणून ऑक्टोबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेला 1 कोटीची पेनल्टी लावली। त्यानंतर कंपनीने 197 कम्युनिकेशन्स आणि पेटीएम बँकेने 2 वेगवेगळे सर्व्हर वापरले नाही म्हणून पुन्हा एकदा कंपनीवर कारवाई करण्यात आली। त्यानंतर कंपनीवर पुन्हा एकदा नवीन अकाउंट उघडण्यासाठी तात्काळ बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर कंपनीला थर्ड पार्टी कंपनीकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टीम ऑडिट करून घेण्याची सक्ती करण्यात आली। त्यानंतर पेटीएमने केवायसी नियमांचं पालन केलं नाही म्हणून ऑक्टोबर 2023 मध्ये रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा 5,39,00,000 रुपयाची पेनल्टी लावली। म्हणजेच पेटीएमवर आता झालेली ही कारवाई पहिली नाहीये, तर याआधी अनेक वेळेला पेटीएमवर कारवाई करण्यात आली आहे। मात्र यावेळेला पेटीएमला जो झटका बसलाय त्यामुळे कंपनीचा बँकिंग व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आलाय। बँकिंग व्यवसायावर झालेल्या कारवाईमुळे पेटीएमच्या ब्रँड व्हॅल्यूला फटका बसलाय। कंपनीने केवायसी मध्ये अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आलाय। पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांनी त्यांचा पॅन नंबर व्हॅलिडेट केला नाही, तसेच केवायसी मंजूर करून घेतली नाही असे गंभीर आरोप कंपनीवर ठेवण्यात आले। त्यामुळे पेटीएमचे बँक अकाउंट वापरून मनी लॉन्ड्रिंग झाला आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। एकाच पॅन नंबरचा वापर करून शेकडो अकाउंट उघडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। डॉर्मंट अकाउंटचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी करण्यात आला आहे असे आरोप पेटीएमवर करण्यात आले। एकंदरीत विचार केल्यास कंप्लायन्सच्या बाबतीत पेटीएमचा ट्रॅक रेकॉर्ड फारसा चांगला नाहीये। त्यामुळे येणाऱ्या काळात पेटीएम या संकटातून कशी बाहेर पडणार ते पाहावं लागेल।